सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंघ्रिक मळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. न निश्चय कधी ढळो, उजन्व विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मतीस दुप्त मार्गे वळो. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. न जे प्रिय सदोष ते प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरा रुचे, जरीही करदमी रांगले. तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. पिता जरी विटे विटो, न जननी कुपुत्री विटे, दयामृत रसार्धधी नकुल कज्जले त्या किटे. प्रसाद पट झाकिती परिपरा गुरुचे थिटे, म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्म देचे फिटे. कृतार्थ कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गता स्वये झगडता तनु भागली. सहाय दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा, लहू जरी उताविळा स्वरितो कापितो आगळा. दयामृत घना अहो हरिवळा मयूराकडे, रडे शिशुतयासी घे कळवळोनी माताकडे. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे, पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे. मोरोपंतांची केकावली ही सुप्रसिद्ध तर आहेच, आणि आपल्या या ऋतू आहे म्हणताचं या चॅनलची सुरुवातसुद्धा याच केकावलीने, मोरोपंतांच्या केकावलीने झाली होती, आपल्याला आठवत असेलच. आणि आज त्या केकावलीचीच किंवा त्या केकावल्या ज्या वृत्तामध्ये रचल्या आहेत त्या वृत्ताची आज आपण इथे ओळख करून घेणार आहोत. तर मंडळी, ऋतू आहे म्हणताचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपण आपले वळूया अक्षरगण वृत्ताकडे, आणि ते अक्षरगण वृत्त आहे त्याचं नाव आहे पृथ्वी. म्हणजे मोरोपंतांच्या केकावल्या या पृथ्वी वृत्तामध्येच रचलेल्या आहेत. आणि आजही म्हणजे अगदी 18व्या शतकापासून ते आजही त्या लोकांच्या लक्षात आहेत आणि सुभाषित म्हणून त्या वापरल्या जातात, इतकी त्यांची ख्याती आहे. संस्कृत प्रचूर शब्दांचा त्यात भरणा आहे. आणि जे पंत कवी आहेत त्यामधलेच एक अग्रगण्य मानाचं स्थान असणारे जे कवी, ते कवी मोरोपंत यांनी या केकावल्या रचलेल्या आहेत. मोरोपंतांच्या आर्यासुद्धा खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे यथावकाश पाहणारच आहोत. पण आज आपण पृथ्वी या वृत्ताची ओळख या निमित्ताने करून घेणार आहोत. तर मंडळी, पृथ्वी हे वृत्त अक्षरगण वृत्त आहे. अक्षरसंख्या 17 आहे. याचे जे गण आहेत ते आहेत ज स ज स य ल ग. आता पुन्हा आपलं ते सूत्र आठवा, यमाता राज भान सलगा. आणि त्यामध्ये आपल्याला काय शोधायचे, हे गण शोधायचे, ज स ज स य ल ग. बघा, यमातारा ज भान, ज भान, स ल गा, ज भान, स ल गा, य माता, आणि लघु आणि गुरु. लघु गुरुची एक मात्रा. म्हणजे 1 2 3 4 5, 5 त्रिक 15, 16 आणि 17, एकूण अक्षरसंख्या 17. आणि त्याचे गण काय आहे, ज स ज स य ल ग. आपण ते यमात्राच्या भान सलगावरनं ते शोधले. आणि याचा यती जो आहे तो 8व्या अक्षरावर आहे. जे संकल्पने रील केलं होतं त्यामध्ये बघा,
हाच श्लोक म्हटला होता. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. तेच आपण इथे उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे 3-3 अक्षरांचा एक गट करून घेतला नेहमीप्रमाणे. मग त्याला काय केलं, त्याचे लघु गुरुच्या मात्रा आपण त्यामध्ये लिहिल्या. बघा आता सुसंग, लघु गुरु लघु, ती सदा, लघु लघु गुरु, घडो सु, लघु गुरु लघु, जनवा, लघु लघु गुरु, क कहाणी. आता वाक्य कचा जो जोर आहे तो वावर वाक आहे आणि तो ऑलरेडी तिथे वा आहे म्हणून तिथे गुरु आलेला आहे. क कहाणी, लघु गुरु गुरु, पडो, लघु आणि गुरु. आता कलंक, कलंक लघु गुरु लघु, मतीचा लघु लघु गुरु, झडोवी लघु गुरु लघु, शयस लघु लघु. आता स ला गुरु दिले कारण सर्वचा र जो आहे त्याचा भार स वर आला आहे म्हणून तो झाला दीर्घ म्हणजेच गुरु झाला. वथा ना, लघु गुरु गुरु आणि वडो, लघु आणि गुरु. अशाच्या मात्रा आणि आपण लघु गुरु त्याला चिन्ह दिलेली आहेत. आणि मग आता बघा लघु गुरु लघु म्हणजे ज, लघु लघु गुरु म्हणजे स, लघु गुरु लघु म्हणजे ज, लघु लघु गुरु म्हणजे स, लघु गुरु गुरु य आणि लघु आणि गुरु. असं हे गण सुद्धा आपल्याला सापडलेले आहे. म्हणजे हे झालं पृथ्वी वृत्ताचं लक्षण. पुन्हा एकदा सांगतो, पृथ्वी वृत्ताचं लक्षण पृथ्वी अक्षरगण वृत्त आहे. त्याचे गण आहेत ज स य ल ग. त्याचा यती जो आहे तो 8व्या अक्षरावर. बघा सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. आली 8 अक्षर. म्हणजे 8व्या अक्षरावर यती येतो हे लक्षात ठेवा. विषय सर्वथा नावडो. 8व्या आणि 17व्या म्हणजे शेवटच्या अक्षरावर यती हा असतोच म्हणून तो दिला नाही, पण मधलं जे अक्षर आहे ते 8व्या अक्षरावर. आता आपण अक्षरगण वृत्त असल्यामुळे आपण इथे काय करतो, अक्षरांचा विचार करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे वृत्त आहे अक्षरगण वृत्त पृथ्वी हे आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे. माझी या वृत्तावरची एक कविता, त्या कवितेचा व्हिडिओ अगोदरच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर ठेवलेला आहे आणि त्या कवितेचं नाव आहे विमान प्रवास. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती कविता पाहिलेली आहे, आपल्याला ती आवडलेली आहे. आपण तसा अभिप्रायसुद्धा दिलेला आहे. तर पुन्हा या वृत्ताविषयी जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा, विचारा, आपले अभिप्राय कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.